रसिको नमस्कार. येथे तिथे मीटर दिसतंय. येस, दिसते मीटर. हां. तुम्ही अँगल्स घेतले तर बरं होईल. अजून मुलाखतीचे अँगल तुमच्या दोघांचे. आता येस. राईट. हां. दोघे तिकडे बघतोय आता. हां. हम्म. रसिको नमस्कार. आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत मंगळवेढ्याचे कवी, शब्दशिवारचे सर्वेसर्वा इंद्रजित घुले यांना. इंद्रजित घुलेंनी जवळपास 300हून अधिक पुस्तकं त्यांच्या शब्दशिवार प्रकाशनाच्या माध्यमातून केलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे एक सामान्य कुटुंबातला मुलगा कवितेचा लळा लागतो आणि मग या सगळ्या साहित्यिकांबरोबर वावरताना किती कसदार काम करू शकतो या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि मुळात मंगळवेढे भूमी ही संतांची आणि कवींची देखील. आणि मुळात त्यांच्यात जे कवीपण भारलेलं आहे ते आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करून त्यांच्याविषयी जाणून घेता घेता त्यांच्या काही कविता देखील आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या या शब्दशिवार प्रकाशनाच्या प्रवासाविषयी देखील जाणून घेणार आहोत. इंद्रजितजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर तुमचा परिचय करून द्या आणि त्यानंतर मग आपण त्या प्रवासाकडे जाऊया. मग अधनमधनं एक दोन कविता अशा पद्धतीने एक छानपैकी एक लोकांना ऐकूया. परिचय खरं तर सरांनीच करून दिलेला आहे आणि त्याच्या पलीकडचा म्हणजे कवी, प्रकाशक आणि संपादक हा त्रिवेणी असा एक संगम एकत्रित असा दुर्मिळ असतो. पण मला वाटतं कवितेनंच हे सगळं दिलेलं आहे. शब्दांचं रान म्हणू ज्याला आपण, त्या संवेदना आहेत, जाणीवा आहेत, तिथले अनुभव आहेत. तर हे सगळं करत असताना कविता लिहिणं, कवितेचं पुस्तक करणं, पुस्तकाचं पुन्हा विक्रीत आणणं आणि एकूण हा व्यवहार आहे तो ज्याला आपण ज्ञान व्यवहार म्हणू, तर तो व्यवहार या सगळ्या मूल्यांशी बांधलेला असतो आणि त्याला आपण साहित्य असं म्हणतो. तर हे साहित्याचा सगळा व्यवहार करत असताना मी विचार करतो की कवितेपासून सुरुवात झाली आणि हे सगळं कवितेशी रिलेटेडच बांधलेलं आहे. तर हे जे बांधलेलं आहे की त्या प्रत्येक गोष्टीतून कविता कधीच वजा नसते. अगदी प्रकाशक म्हणून काम करत असताना, संपादक म्हणून काम करत असताना प्रत्येक ठिकाणी कविता उपयोग येते. एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करायचं असेल, संपादनाचं किंवा त्याच्या एखाद्या संपादनाचं पुस्तकाचं शीर्षक करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी कविता लागतेच. कवितेचं सार लागतं, कवितेसारखं एक घोटीव पण लागतं आणि माझ्यातल्या त्या कविता मग ह्या सगळ्या व्यवहाराला उपयोग होतो आणि मला त्याचा पुरेपूर फायदा पण होतो असं जाणवतं. अच्छा. एकूणच शब्दशिवारचा हा जो परिवार आता मोठा झालाय, तुम्ही विशेष दिवाळी अंक काढता आणि मग तुम्ही कवितेमध्ये सुद्धा रमता. मग सुरुवातीला थोडंसं कविता कशी स्फुरली याविषयी थोडंसं बोला आणि मग परत प्रकाशन व्यवसायाकडे आपण जाऊया. कवितेचं खरं तर कसं आहे, आपण रानात पेरणी करतो तर ती पेरणी करायसाठी आपल्याकडे एक शब्द आहे, त्याला वाफसा लागतो. आणि वाफसा म्हणजे काय की पाऊस पडून गेल्यानंतर माती ओली होते आणि ती पूर्ण ओली माती पेरता येत नाही, पण तिला थोडा वरचा पापुद्रा असा वाळावा लागतो, उन्हानं थोडा कडक व्हावा लागतो की ज्याच्यावर तिफन चालते आणि त्या पापुद्र्याखाली ओल असते. तर त्या ओलीत बी पडावा आणि पेरणी व्हावी. तसं माणसाच्या मनात संवेदनाची, एक अंतःकरणाची ओल असावी लागते आणि त्या ओलेमध्ये, त्या भुसभुशीत अशा मऊ मातीमध्ये मनाच्या जेव्हा एखादं बीज पडतं, मग एखाद्या दुःखद घटनेत असेल, एखाद्या चांगल्या आनंदाच्या घटनेत असेल, तर ह्या सगळं ते पेरलं जातं आणि त्याचे आघात जेव्हा रूपांतरित होतात तेव्हा शब्दातून येतात. खरं तर कविता लिहिली त्याच्या अगोदर कितीतरी तो बीज पेरलेला असतो, ज्याला आपण साहित्य बीज म्हणू. तर ते पेरलेलं असतं आणि ते अचानक शब्दातून येतं. तेव्हा मग जाणवत राहतं की ही गोष्ट आपण पूर्वी कुठेतरी पाहिली होती, कुणाची तरी अनुभवली होती किंवा मी स्वतः अनुभवली होती, त्याची कविता झाली आणि असं मग कवितेची निर्मिती होत जाते असं मला वाटतं.
फक्त आपल्या आत एक ओल सांभाळून ठेवावी लागते त्यासाठी. अगदी खरंय. पावसा आल्यानंतर मग हा ते जसं तुम्ही पेरत राहता, हा तसं ते उगवत राहतं उगवत पुढं. राहतं. अगदी खरंय. हा. पण या कवितांना तुमच्या मंगळवेढ्याच्या भूमीचा स्पर्श आहे हो आणि ते ठायी ठायी जाणवत आहे. हो कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो की संतांची भूमी जशी तशी कवींची भूमी देखील आहे. हा अगदी कवी सुरेश शिंदे असू देत. हा सगळा तुमच्यापर्यंतचा जो बरोबर. परिवार हा, आहे. हा, हा. तर आता या टप्प्यावर एक छानपैकी कविता ऐकूया हा. श्रोत्यांना, म्हणजे आपल्या रसिकांना, ठीक. आणि मग पुढे जाऊया. तुम्ही आता संतांचा उल्लेख केला. मी ज्या मंगळवेढ्याच्या भूमीत वाढलो, मला नेहमी असं वाटतं की त्याचा फायदा आपल्याला काय होतो. संतभूमी आहे, संतभूमी आहे. संत तर पूर्वी कधीच होऊन गेले आणि त्याचा आता तुमच्यावर काय परिणाम होतो. तर मला वाटतं मी ज्या भूमीत वाढलो तिथं एकीकडे दामाजी पंतांचं मंदिर आहे, एकीकडे चोखामेळा आहे आणि तिथं जे अखंड हरिनाम सप्ताह चालायचे, कीर्तनाचे सोहळे चालायचे, टाळ मृदंगाचा गज, त्याचा एक परिणाम होतो. आणि मी लहानपणापासून आमच्या वडिलांचं एक दुकान होतं दामाजी मंदिरा शेजारी, तर त्याचे इतके प्रभाव माझ्यावर पडला. म्हणजे मी वयाच्या 7व्या वर्षी ओतूरकर महाराजांचं प्रवचन प्रत्यक्ष ऐकलं आणि मला वाटायचं हा माणूस बोलतो म्हणजे एक चमत्कार आहे. आज मी बोलतोय ह्याचं मला काही वाटत नाही, तो माणूस बोलतोय तो चमत्कार वाटायचा. ते जे प्रभाव झाले त्याच्यातून शब्दांची मांडणीची सगळी पेरणी झाली आणि मग लिहित लिहित असताना मी माझे अनुभव कवितेच्या पातळीवर आणत असताना मी माझे अस्सल शब्द घेतले, माझ्या अस्सल भावना विचार घेतले आणि मग त्याची पुढं कविता होत गेली. आणि ती लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मी विशेषतः खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिलं की जगाचे सगळेच अनुभव काही चांगले येतात असं नाही, कधी वाईट येतात, चांगले येतात. पण मला वाटतं माणूस म्हणून आपण चांगले अनुभव आपल्या गाठीशी ठेवावेत आणि वाईट सोडून द्यावं. आणि ह्याची एक कविता केली की गझल सदृश्य, की माणसाच्या आयुष्याचे काही खरे नसते, माणसाच्या आयुष्याचे काही खरे नसते, आयुष्यातील माणसांचेही काही खरे नसते. घरदार तळे मळे किती झिजतो आपण, घरदार तळे मळे किती झिजतो आपण, श्वास थांबता आपलेही काही खरे नसते. जग माणसा मुलासारखे निष्पाप निरागस, जग माणसा मुलासारखे निष्पाप निरागस, नुसते शरीर वाढणेही काही खरे नसते, नुसते शरीर वाढणेही काही खरे नसते. असे अनुभव वेगवेगळे येत जातात आणि मग जसं आपल्याला अनुभव येतील, काही चांगले येतील, तर त्यातनं मी लिहित गेलो चांगलं वाईट असं. शरीरानं वाढण्यापेक्षा मनानं आणि अनुभवानं समृद्ध होणं हे हा, मला नेहमी वाटतं की मला खूप जण विचारतात की एखादं, मी आता पुस्तकाचा व्यवहार करतो, पुस्तक द्यायला गेलो तर एखादा पटकन विचारतो की पुस्तकाचं वाचून काय फायदा आहे. तर माझं उत्तर असं असतं की तुम्ही पुस्तक वाचल्यानं तुमची मानसिक उंची, बौद्धिक उंची, विचारांची उंची आहे त्याच्यापेक्षा अधिक वाढते. आणि ह्याचा तुम्हाला फायदा कधी दिसतो तर तुम्ही जेव्हा चार चौघात एखाद्या विषयावर बोलायला लागता तेव्हा तुमच्या ज्ञानाचं प्रदर्शन तिथं पुस्तकांच्या माध्यमातून करता येतं. तुम्ही वाचलेलंच नसेल, तुम्ही एक आपल्या पलीकडचं एक जग पाहिलेलंच नसेल, तर तुम्ही सांगणार काय. तर हे खूप दूरवरचं जग पाहण्याची दृष्टी मिळते. म्हणजे आमच्या संत सोयराबाईच म्हणतात की पाहते पाहणे गेले दुरे. तर हे दूरचं काय पाहायचं आहे, तर हे साहित्य कल्पनेच्या प्रतिभेच्या पातळीवर आपल्याला पाहता येतं. आणि संत कबीरांनी सांगितल्याप्रमाणे की ते म्हणतात की लिखा लिखी की नाही, देखा देखी की बात. म्हणजे हे नुसतं लिहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे म्हणून नाही, तर ते प्रत्यक्ष अनुभवलं आहे. देखा देखी की म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण हे केलेलं आहे. आणि साहित्य हे सगळंच, म्हणजे सगळ्या कविता, आपलं साहित्य मूल्य जे आहे ते ह्या वास्तवात जमिनीवर घडलेलं असतात. त्याला भले प्रतिभेचे किती जरी पंख लावले तरी ते कुठं ना कुठं काहीतरी घडलेलं असतं आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की हे ह्या पृथ्वीवर घडू शकतं का. फक्त लेखक तिथपर्यंत पोहोचू शकतो, सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. तर त्याच्यापर्यंत नेण्याचं काम लेखन, साहित्य करतं आणि वाचन करतं. तुमचा प्रश्न होता की मानसिक उंची आपली वाढते का, तर निश्चित वाढते. आणि
आत्मिक समाधानाची जी गोष्ट असते ते तुम्हाला तृप्ततेकडे नेऊन जाते. म्हणून मला वाटतं कदाचित ज्ञानदेवाने जी समाधी घेतली ते म्हणतातच, संत ज्ञानेश्वर म्हणतात की उच्च मानसिक अवस्था हीच मुक्त अवस्था आहे खरंय. आणि आपल्याला मुक्तीकडे जायचं आहे. तर ते दुसऱ्या अलौकिक अशा कुठल्या नाही, तर ह्या सगळ्या आपल्या मनातलाच ती अवस्था आणून द्यायची आहे. तर संत साहित्य ते करतं, अलीकडचं साहित्य करतं. तुम्ही त्याच्याशी किती भिडता, बरोबर. त्याच्याशी किती जोडले जाता, हम्म. ह्याच्याशी तुमचं जगणं आहे. काही माणसांना पुस्तकच माहीत नसतं, हम्म. तर ते एक संकुचित डबक्यासारखं जगणं राहतं असं मला वाटतं. ते जीवन जगतच असतात, पण संकुचितपणाला एक व्यापकता येण्याचं काम पुस्तकं, विचार, कविता, साहित्य देत राहतं असं मला वाटतं प्रामाणिकपणे. अगदी पुस्तकं मस्तकं सुधारतात असं हा, म्हटलं हा. जातं. म्हणजे एकूणच काय आपण 4 बुकं वाचण्यापेक्षा माणसंही वाचली पाहिजेत असंही म्हणतो. पण माणसं वाचत असताना ते माणसं वाचलेल्या माणसांचं पुस्तकात रूपांतर करणारे हीच साहित्यिक मंडळी असतात ना. अगदी बरोबर आहे. माणसं तर वाचली पाहिजे आणि माणसं वाचूनच त्याची पुस्तकं तयार होतात. बरोबर आहे. फक्त माणसं अंत लागू देत नाहीत, पुस्तकं आपलं सगळा अंत दाखवतात. उघडे असतात सगळ्यांसाठी, कुठलाही अनुभव लपवून ठेवत नाही. त्याच्यासाठी त्याच्याकडे म्हणतो ना आपण, ते प्रामाणिकपणे पुस्तकं सामोरे येतात, कुठलाही अनुभव ती लपवत नाहीत. पण एखादा तुमचा मित्र सुद्धा एखादी गोष्ट लपवू शकेल, बरोबर. पण पुस्तक असा मित्र आहे की तो काहीही तुमच्यापासून लपवत नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला पुस्तकांच्या जवळ गेलं पाहिजे, कवितेच्या जवळ गेलं पाहिजे. मी खूप कविता वाचल्या, अगदी नारायण सुर्वेंची कविता मला खूप सगळ्या आवडतात. आणि ते जे लिहितात ते त्यांनी काहीच लपवून ठेवलेलं नाही. आपली पत्नीला ते उद्देशून एक 4च ओळी लिहितात. मला इथं सांगावंसं वाटतं की इतका मोठा विचार आणि इतका उघडपणे एखादा पुरुष करतो तर त्याला आपण नावं ठेवली असते, पण एक कवी साहित्यिक प्रामाणिकपणे बोलतो, किती प्रामाणिकपणे बोलतो. ते उतार वयाकडे लागल्यानंतर आपल्या पत्नीला उद्देशून एक 4 ओळी लिहितात आणि त्यात ते म्हणतात की या अनंताच्या पोकळीत मी नसेन तेव्हा, या अनंताच्या पोकळीत मी नसेन तेव्हा तू एक कर, कड आवर, हातात हिरवे चुडे भर, एक नवे घर कर, खुशाल खुशाल एक नवे घर कर, हवं तर मला स्मरून कर किंवा विस्मरून कर. मला वाटतं स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्तीचा विचार एक पुरुष इतक्या उंचीनं करू शकतो आणि तो ऋषिंगापर्यंत पोहोचवू शकतो, तर आपण ही कवितेला आपण जवळ गेलं पाहिजे की काय स्त्री स्वातंत्र्य आहे. अगदी महिलांनी सुद्धा असा विचार करता आला नाही. इतका सुर्वे आपल्या कवितेतून आणि इतक्या उघडपणे करतात. हे जे स्वच्छंदीपणा आहे, मोकळेपणा आहे, जबाबदारीनं मोकळं होण्याची जी ताकद आहे ती शब्दांजवळ असते, कवितेजवळ असते. अंतःकरणातला सच्चेपणा जो आहे, सच्चेपणा आहे तो तिथं व्यक्त होताना दिसतो. आणि हे सगळं तुम्ही वाचत गेलात आणि तुमच्या स्मृतीपटलावर म्हणजे स्मृती कणामध्ये साचत गेलं आणि मग तुम्हालाही ते शब्दांची गोडी लागली. हो, तो कवितेचा लळा लागला. आणि अगदी आपण मात्र टीकाकार रामदास फुटाण्यांपासून ते अगदी कितीतरी मंचकीय कवींबरोबर तुम्ही सादरीकरण दिलं. हो. त्याचा प्रवास कसा घडला? खरं तर माझ्या हाती एक कविता होती आणि मी वेगवेगळ्या मंचावरून सादर करत होतो. खूप वेगवेगळ्या कविता होत्या. अगदी लग्नातलं जेवण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले आहे, बाकीच्या कविता आहेत. आणि हे सादर करत असताना मला जसं वाटतं की एखादं फुल फुलल्यानंतर त्याचा दरवळ झाकून राहत नाही, तसा आपल्या साहित्यातला दरवळ तो सुद्धा झाकून राहत नाही. आणि त्याला कुणीतरी हे असतोच, रसिक असतो, त्याला हेरणारा कुणीतरी पारखी असतो. तसे हे मला पारखी मिळाले. रामदास फुटाणेंनी माझी कविता पहिल्यांदा ऐकली आणि ती महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आणली. तिथं विठ्ठल वाघ, फमू शिंदे ही सगळी मंडळी होती, त्यांच्यासोबत मी कविता म्हणत गेलो आणि मग मला तो मोठा प्रवाह जाणवला. आणि मग आणखी वेगळ्या पद्धतीनं कसं लिहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं सादर केलं पाहिजे, ह्याचे वर्गच होत गेले. प्रत्येक कवी संमेलन म्हणजे एक वर्गच आहे, सादरीकरणासाठीचा अनुभव आहे, असं मी अनुभवत गेलो. आणि त्यातून मग संयोजनापासून काव्य वाचनापर्यंत हे सगळे धडे मिळत गेले. मुळात ही माणसं आयुष्यात येणं हाच मोठा खूप धडा आहे आयुष्याला मिळालेला. आणि त्यातून ते घडत गेलं. मी वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणत गेलो. बरोबर. आणि तुमची ती लग्नातलं जेवण जी कविता आहे बऱ्याच व्यासपीठावरून सांगितलं गेलं, म्हणजे म्हटली गेली, सांगितलं गेलं म्हणण्यापेक्षा म्हटली गेली, पण कवीचं नावच सांगत नव्हते. एकदा निक्षून मला सोलापुरात सांगावं लागलं.
कारण रेडिओच्या माध्यमातून आपण तुमची जेव्हा मुलाखत घेतली होती त्यावेळी ती बऱ्याच लोकांना माहीत होती. पण हे हे थोडासा असाही व्यवहार आहे. आहे. आता कसं होतं, एखादी गोष्ट आवडली तर ते आपण पटकन जवळ घेतो, पण ती कोणाची गोष्ट आहे सांगत हा, नाही ते लवकर. सांगितलं पाहिजे. तर ती अलीकडे तर पाचपुरांची गोष्ट पण तशीच हा. सांगितली गेली होती. सोशल मीडियाचं जे पीक आलेलं आहे हम्म. त्याच्यामध्ये कुणी कोणाचं उचलतं हम्म. आणि मला वाटतं त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगत नाही. बाळगली पाहिजे. तर ती कृतज्ञता बाळगली पाहिजे. म्हणजे मी तुकारामांचा अभंग सांगताना तुकारामांचं नाव घेतो. हम्म. कदाचित ह्याची सोय व्हावी म्हणून काही नामाविधान जे अभंगामध्ये ठेवलेलं आहे, तुका म्हणे नामा म्हणे, तर ह्याच्यासाठी ठेवलं असेल कदाचित. वाटतं की ते कुणी उचलू नये. बरोबर. पण अलीकडं जर एखाद्याला चांगलं लिहिता येत नाही हम्म. तर त्या कविता तेच म्हणतात. आणि आणि मला रोज असे कोणाचे ना कोणाचे असे येतात की ह्यांनी इकडं कविता म्हटली, त्यांनी कविता म्हटली. बरोबर. पण मी म्हणतो की त्या ती कविता आवडली हम्म. तर त्या कवीचं पण नाव सांगितलं तर त्याला ते श्रेय जातं. तर ते श्रेय द्यायला पाहिजे असं अगदी. कृतज्ञतापूर्वक मला हो. सांगावंसं वाटतं ते. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. या टप्प्यावर एक छान तुम्हाला आवडलेली एखादी कविता तुम्ही हा. सांगा. तर मी आता खूप बघणारे कविता तशा खूप- विद्यार्थी आहेत, हा, श्रोते हा, आहेत, अगदी जाणकार आहेत, हा, शिक्षक आहेत, हा. गृहिणी आहेत, सगळेच आहेत म्हणजे. हा. तर तर मी ह्या सगळ्या माझ्या खूप वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या टप्प्यावर ऐकून झालेल्या आहेत. पण आपल्यासमोर आता कुठली नेमकी कविता ठेवायची. मी एक कविता माणसांचं दुकान कविता लिहिली होती. हम्म. आणि ती मला वाटतं मी सुरुवातीच्या टप्प्यावरच हम्म. ऐकवली. आणि विठ्ठल वाघांनी माझं खूप कौतुक केलं. बरं. आणि मला त्या दिवशी कळलं की मी कवी आहे म्हणून. तर मी हे संतांचं सगळं समतेचा विचार ऐकत होतो. हा. आणि इकडं आपल्या देशामध्ये रंगावरून भांडणं, जातीवरून भांडणं, धर्मावरून भांडणं हम्म. हे सगळं चाललं होतं. हम्म. इकडं वारकरी संप्रदायातले संत सांगतात की हम्म. कुणी उच्च नीच नाही, सगळे समान आहेत. बरोबर. इकडं महात्मा बसवेश्वर सांगतात, समतेचा अधिष्ठान मांडतात 1000 वर्षापूर्वी. हे सगळं पाहत होतो. हम्म. आणि मग माझ्या कवी मनाला वाटायचं की इकडं दंगल झाली, जातीवरून झाली, धर्मावरून झाली, तर हे असं का होतं. हम्म. तर हा सगळा माणसांचा बाजार भरलाय असं मला वाटलं. आणि मी खरं. त्याची एक कल्पना करून एक कविता लिहिली. हम्म. आणि ती विठ्ठल वाघांना खूप आवडली. बरं. त्या कवितेचं नाव असं आहे, माणसांचं दुकान. हम्म. एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला. एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला. दुकानात माणसं शोकेसमध्ये पाहिला. तिथं 2च रंगाची माणसं शोपीस मॉडेल म्हणून. भाव विचारताच दुकानदार म्हणाला, कोणत्या रंगाचा देऊ. मी जरा गोंधळलो, चरकलो, बिथरलोही जरा जरा. कोणता कसला माणूस घ्यायचा विचारच नाही केला खरा. तरी आई म्हणायची, बाजारात जाताना यादी घेऊन जा जा. काय कसं घ्यायचं ते आधी ठरवत जा. हम्म. माणूस म्हटला की इथून तिथून एकच, असंच समजून आलो माणूस विकत घ्यायला. विचार करून म्हणालो, द्या कोणत्याही रंगाचा. तसा दुकानदार वैतागून डाफरला. म्हणाला, माणसांच्या बाजारात नवीन आहेस काय. आधी तुझा रंग ठरव, त्याच रंगाचा माणूस विकत घे. इथं रंगाला रंग जुळला तरच माणूस माणूस टिकतो. नाही रंग जुळला तर माणूस माणूस भेटतो. मी म्हणालो, जाऊ द्या, राहू द्या, नकोच माणूस विकत घ्यायला. तसा दुकानदार म्हणाला, हे शो पीस राहू द्या, आणखी माणसं आहेत गोडाऊनमध्ये विक्रीला. मी म्हणालो, चला तर दाखवा पाहू. गोडाऊनमध्ये पाहतो तर माणसांची गर्दीच गर्दी. गर्दीतल्या गर्दीत एक सुंदर देवही उभा होता. देवही उभा होता. भाव विचारता दुकानदार म्हणाला, देव स्वस्त माणूस महाग आहे. भाव विचारता दुकानदार म्हणाला, देव स्वस्त माणूस महाग आहे. मी म्हणालो, असं का. दुकानदार सांगू लागला, याच माणसांचं रक्त आणि मेंदू जाळून देवाच्या धर्माच्या कपाळावर लावलं जातं, तेव्हा कुठं देवाला देव पण येतं. मग मी म्हणालो, मला आता माणूस नको, देवच विकत द्या. दुकानदार म्हणाला, कशाला. मी म्हणालो, आता देवाचंच रक्त आणि मेंदू जाळून त्याचं भस्म माणसाच्या कपाळावर लावून माणसाला माणूसपण आणण्याची वेळ आली. माणसाला माणूसपण आणण्याची वेळ आली. त्यासाठी 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 अगदी. असं मी लिहिलं. आणि मग विठ्ठल वाघांनी
खूप कौतुक केलं. हम्म. आणि तोपर्यंत मला विश्वास नव्हता की ही कविता होऊ शकते का. होऊ शकते. तर हा कवितेचा आणि प्रवास सुरू रंगांचा बाजार झाला पण आहे. हा, भरपूर भरलेला आहे. खूप आहे. म्हणजे एवढी टोकाची झाली की काही विचारू हा. नका. आणि अलीकडचा काळ तर तो खूप संवेदनशील झालेला आहे. हम्म, हम्म, पण मला वाटतं ह्या सगळ्यावरती उत्तर कविता आहे, हम्म. त्यात संतांची कविता आहे. बरोबर आहे, बरोबर. ती खूप आपल्याला उदात्त करणारी आहे. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया म्हणत असताना सोयराबाई सगळा मी तूपणा घालवायला सांगते. खरं. एकमेकाच्या पाया पडणं, तिथं जाती भेद बरोबर. विसरून जाणं. तर हा उत्तर आहे आपल्याकडे अगदी. कवितेतलं. आणि अलीकडच्या सगळ्या कवींच्या कविता जरी आपण पाहिल्या मोठ्या, हम्म. तर त्या आपल्याला पुन्हा पुन्हा हेच सांगत आले की मानवतेची एक भावना पेरत आलेली आहे. हम्म, हम्म. ते आपण रुजवत राहिलं पाहिजे हम्म. आणि आम्ही कवी म्हणून ती पेरत राहिलं पाहिजे अगदी अगदी खरं आहे. असं वाटत राहतं. संतांच्या विषयी जर बोलायचं झालं तर अगदी न भंगणारे अभंग त्यांनी लिहिले. अगदी खरं आहे. तो विचार कुठल्याही म्हणजे बरोबर. 1000 वर्षापूर्वीचे महात्मा बसवेश्वरांचे विचार आहेत. त्याच्यानंतर 13व्या शतकातले संतांचे सगळे विचार हम्म. आहेत. हम्म. म्हणजे संत नामदेव चोखा मेळा जो अंत्यज अशा जाती हम्म. जन्मले ते चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुळ धर्म देव चोखा माझा असं चोखा मेळाविषयी म्हणतात. बरोबर. आणि चोखोबा नामदेवांना आपला सखा म्हणतात, म्हणजे देव म्हणतात. हम्म. तर हे जे आंतरजातातलं जे कनेक्शन आहे, इतकं जोडलेपण आहे. हम्म. तर इकडं बसवेश्वर सुद्धा हा याचा हा त्याचा म्हणू नका, हम्म. हाही आपला तोही आपला असं म्हणतात. हम्म. म्हणजे किती सगळ्यांना म्हणजे हरळय्य असतील, हे हम्म. सगळे केतय्य असतील, बरोबर. तर हे सगळे जोडून घेणं जे आहे हम्म. ते एका पातळीवर समतेचे आणून ठेवतं आपल्याला. हम्म. आणि तोच चिरकाल विषय अभंग विचार आहे, जो 1000 वर्षांनी सुद्धा आम्हाला त्याचाच विचार करावा लागणार आहे, अगदी, अगदी. जर माणूस म्हणून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, ठेवायचं असेल. संगणकाच्या एका क्लिकवर जग कितीही जवळ आलं तरी सुद्धा हा भागवत धर्माचा पताका अगदी पार पंजाब पर्यंत गेला. नामदेवांनी नेला. हम्म. हा. तर या सगळ्या प्रवासामध्ये हे कुठंतरी आपल्याला एक बळ देतं. खूप देतं. म्हणजे अलीकडं म्हटलं जातं की आपण वारी करतो, तर त्या वारीत काय मिळतं आपल्याला. तर आपल्या भागवत संप्रदायात ज्या वारकरी संप्रदायात एक प्रथा आहे की देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण नामदेव पायरीला माथा टेकवायचा. आणि मी जेव्हा त्या नामदेव पायरीची फुलं सारून पाहिलं, तर त्या नामदेव पायरीवर काय आहे, तर नामदेवांचा एक अभंग लिहिलेला आहे. बरोबर. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. तर माणसाला अहंकाराचा वारा लागू नये, तो अहंकार तिथंच गळून पडावा तो माथा टेकल्यानंतर, आणि मग तिथून आपण खरे माणूस म्हणून आपल्या संसारात रमावं, हा विचार घेण्यासाठी आपण पंढरपुरात जातो असं मला वाटतं. देवाचं दर्शन हो न हो, तर ही सगळी अशी प्रक्रिया आहे याची. आता विषय निघालाय तर पंढरपूरचा आणि वारीचा. हा. तुम्ही वारी परिवाराच्या माध्यमातून देखील खूप छान काम केलंय. हो. तर तो थोडासा संदर्भ आणि त्या गोष्टी आपल्याकडं एक म्हण आहे की जिथं पिकतं तिथं विकत नाही. मंगळवेढा संत भूमी आहे आणि मंगळवेढ्यातल्या लोकांना अलीकडं वारी परिवाराने एक पुस्तक प्रसारित केलं आणि लोकांना इथली संत महिमा माहीत झाला. तोपर्यंत सगळे संत दुर्लक्षित म्हणा किंवा माहितीच्या पासून वंचित होते. आणि मग एक तरुणांचा असा एक 100 तरुणांचा एक समूह आहे जो दर महिन्याला सकाळी पहाटे वारीला चंद्रभागेच्या वाळवंटात जातो आणि ह्या संतांच्या विचारावर जवळ जातो. आणि तिथून आल्यानंतर समाज उपयोगी कामं करतो. झाडं लावणं असेल, अगदी मदत करणं असेल. बरोबर. अगदी सांगायचं झालं तर उद्याच आम्ही नगरच्या पुढं मनगावला मंगळवेढ्यातील एक रस्त्यावर उभी असलेली म्हणजे राहणारी एक मनोरुग्ण उद्या घेऊन जाणार आहे वारी परिवाराने. मी पण त्यांच्या सोबत आहे. तर अशी सगळी कामं म्हणजे 31 डिसेंबरला दूध नको, दारू नको, दूध प्या, सायकलिंग करा, पेट्रोल वाचवा, झाडं लावून झाडांचे वाढदिवस करणं आहे, स्वच्छतेची कामं आहेत. विशेषतः मंगळवेढ्यातील वेगवेगळ्या देवस्थानची मंदिरं, संतांची मंदिरं स्वच्छ करणं, हे सगळं काम उभं राहतं. आणि ती सगळी तरुण पिढी आहे. पण तुमच्यासारखे विचार करणारे पण आहेत. मला वाटतं काही कृती करणारे माणसं लागतात, काही विचार देणारे लागतात. आणि ह्या दोन्हींचं एकत्रीकरण झालं की एक चांगलं चित्र निर्माण होतं.
त्यासाठी हे आणि सगळ्यात संवेदनशील महत्त्वाचं दाते सुद्धा लागतात. लागतात ते. हम्म. तर त्यातनं पुढं पुढं जायची मदत होते तशी. आणि वारी परिवाराच्या माध्यमातून जसं हे तुम्ही सांगितलं किंवा कालचंच उदाहरण सांगितलं किंवा उद्या चाललोय आपण, झाडांच्या बाबतीत सुद्धा खूप काही मोठं काम केलं. खूप केलंय. हा. हम्म. तर वृक्ष लागवड करणं, वृक्षांचे वाढदिवस साजरे करणं, म्हणजे पंढरपूर मंगळवेढा जो हरित वारी मार्ग जो प्रकल्प आहे, तिथं दोन्ही बाजूला झाडं लावली. आमच्या मंगळवेढ्याच्या इथं DYSP ऑफिसच्या तिथं एखादी जागा होती आणि जगदाळे DYSP होते, आता बरं. पुण्यात आहे सध्या, निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सहकार्यानं त्या जागा उपलब्ध आहे म्हटल्यानंतर आज ती झाडं जंगलासारखी तिथं झालेलं आहे. म्हणजे छान. आमच्या समोर एक जंगल उभं वा. राहिलं. वा. तर इथपर्यंतच काम उभं करणं, अगदी झाडं वाटणं, देणं, दान देणं, ही सगळी कामं आपल्याला काय करायचं आहे, तर पर्यावरण वाचवायचं आहे, माणसांना दुरुस्त करायचं आहे आणि हे सगळा समाज आपल्याला एक चांगुलपणानं टिकवून ठेवायचा आहे. ही सगळी धारणा घेऊन, आणि मुळात ही सगळी धारणा आपल्याला पुन्हा संत साहित्यानं दिलेली आहे. बरोबर. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले, किंवा वृक्षवल्ली. वृक्षवल्ली असेल. तर हे सगळं आपल्या जवळ आहे. आपण त्यातलं काय घेतो आणि पुढं काय नेतो, त्याच्यावर आपल्या आयुष्याचं सार अवलंबून आहे. अगदी अगदी अगदी. वारी परिवार असो किंवा तुम्ही मसापच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या लेखकांना लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न करता. हो. मग ती आत्मकथनं असतील, कविता असतील, प्रवास वर्णनं असतील, अशा माध्यमातून तुमच्या शब्दशिवाचं पण काम एक वेगळ्या पद्धतीनं चालू आहे. आणि सलग तुम्ही दिवाळी अंक देखील काढता आणि वेगवेगळ्या विषयांना देखील वाहिलेले हे सगळं आहे. हो. पण आतापर्यंत प्रकाशनामध्ये जे काही तुम्ही काम केलंय, प्रकाशन व्यवसाय म्हणून म्हणण्यापेक्षा, किंवा बऱ्याच लोकांना तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले, थोडक्यात म्हटलं ते खरं तर काळाची गरज होती असं म्हणेन मी. आणि माझी पण आणि तो परिवार वाढत गेला तुमच्या परिवार शब्दांनी वाढत शब्द. गेला. मी प्रकाशन संस्था करायची किंवा चालवायची असं एक दुकान टाकून सुरू केलेला असा प्रकार नाही, नव्हता. अगदी खरं. मी दुकानदारी नाहीये त्याच्यात. नाही. आणि मी एक अंक करत होतो आणि त्यातून काही संपादित ग्रंथ मी केले, डॉक्टर आह साळुंके असेल, आणि ते काम लोकांना आवडलं खूप. त्याची निर्मिती, त्याची बांधणी आणि त्याचं एकूण सगळं भाषिक सुद्धा जे काय असेल, म्हणजे प्रूफ रिडिंग असेल, ते आवडल्यामुळं मला काही नाही विचारलं की आमची पुस्तकं अशी करून द्याल का. तर त्यातून हा शब्दशिवार प्रकाशनचा प्रवास सुरू झाला आणि आता हा करता करता 300 पुस्तकांच्या पार गेलेला आहे. त्याच्यामध्ये नागपूरचे डॉक्टर यशवंत मनोहर कवी, ते बेळगावचे कंगराळकर, आणि नाशिकचे उत्तम कांबळे पासून पुण्याचे महावीर जोंधळे, रामदास फुटाणे, त्यांची सगळ्यांची पुस्तकं मी केली. आणि महाराष्ट्रातली पुस्तकं करत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या नव्या लेखकांनी कुठं जायचं प्रकाशनासाठी, तर तो एक पर्याय शब्दशिवारच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उपलब्ध करून दिला. त्याचं मलाही बळ मिळालं आणि माझ्याकडूनही त्यांना सहकार्य असं झालं की एखाद्यानं लिहून ठेवलेले आहेत कविता, आत्मकथन, पण ते कुठं करायचं माहित नसतं. तर ते माझ्याकडे घेऊन येतात आणि ते इतक्या अवघडलेपणानं घेऊन येतात की त्यांना वाटतं की हा डोंगर कसा पार करायचा. पण मी त्यांना सहज सांगतो की इतका अवघड नाही, ते खूप सोपं आहे. आणि मग तो प्रवास इतका सोपा करून जातो की सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुस्तक हस्तलिखित आल्यापासून ते पुस्तक प्रकाशन करेपर्यंत, प्रकाशनाचा बॅनर लावायचा असो किंवा दीप प्रज्वलनाचं तयारी असो की निवेदन करायचं असो, मी सगळ्या ठिकाणी वन मॅन आर्मी चालते, सक्षमपणे उभं राहतो. तिथे मी कसला मान अपमान मानत नाही. आणि ते अनुभव त्यांना सहकार्य होत असेल, पण ते मला अधिक समृद्ध करतात, अनुभव समृद्ध करतात आणि मी अधिक मोठा होत जातो असं मला वाटतं. आणि अनुभवांची डायरीच आहे ती. आणि ही खरं तर आपण आणि मला नेहमी वाटतं की आपण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शिकता येत नाही, आपल्याला आत्मसात करता येत नाही. आज मी मुद्रित शोधनामध्ये जवळजवळ परिपूर्णच्या दृष्टीनं तयार झालेला आहे की, आणि मला आज आनंदी वाटतो की मी मराठीत लिहितो, मराठी भाषेत बोलतो, मराठी भाषेत जन्मलो याचा आनंद होता, पण मी तिला न्याय देऊ शकतो. कारण मराठी अलीकडं खूप अशी बिघडत चाललेली आहे असं मला वाटतं कधी कधी. म्हणून मी मुद्दा इथं तेच सांगितलं की विद्यार्थी पण आहेत, गृहिणी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्या समाजात आपण काही उच्चार बघावे, शोधनामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो आपण, किंवा प्रकाशन व्यवसायामध्ये खूप चांगलं करू शकतो.
त्याची गरज आहे खूप. हा. विशेषतः आज तुम्ही कितीही शिकलेला असा आणि तुमची एखादी डिजिटल प्लेट करायची असेल, डिजिटल बोर्ड करायचा Name plate असेल, करायचं जरा. तर तो ग्राफिक्स वाला भाषेत परिपूर्ण नसतो. नसतो. मी परवा एक बोर्ड हॉटेलवर वाचला, सह्याद्री हॉटेल. हा. तर तो सह्याद्री हा खूप साधा शब्द आहे आणि हा. मराठी अस्मितेचा शब्द आहे तो. बरोबर आहे. सह्याद्री. हा. तर त्यांनी त्याला भाषिक ज्ञान नसल्यामुळे त्यांनी सहयाद्री असं लिहिलं होतं. आणि मला ते इतकं खटकलं की सहयाद्री हा काय प्रकार आहे, हा कुठून येतो, आणि असा जर प्रकार मराठीत व्हायला लागला तर ती माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आपण तिथं हा. टोकलं पण पाहिजे. तर तिथं टोकलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम स्वतःपासून केलं पाहिजे. ती संधी आहे अगदी मराठीमध्ये. अगदी. आणि आपण स्वतः ताडून पाहिलं पाहिजे की आपण कुठं चुकतो आणि ती चूक मान्य पण करायला पाहिजे आणि आपलं चुकलेलं कुठं बरोबर आहे ते शोधून ते दुरुस्त करून पुढे न्यायला पाहिजे. अगदी खरं. तरच आपल्या भाषेचं मला वाटतं मराठी इतकी समृद्ध, जिला अवघड का म्हणतो कारण तिच्या खास खळगे खूप आहेत आणि ते तिचं सौंदर्य आहे. सौंदर्य. हा. मला ते अवघडले पण सौंदर्यच दिसतं. त्याचं आपल्याला जे अवघडले पण वाटतं दुसऱ्यांना, ते मला तिचं सामर्थ्य आणि सौंदर्य वाटतं. कारण तिच्या ज्या बोलीच्या शब्दकळा आहेत, तिचे जे बाज आहेत, तिचे जे कंगोरे आहेत, ते इतके सुंदर आहेत. बरोबर. आणि मी तिचा वाहक आहे. खरंय मी अगदी. तिचा वाहक आहे याचा मला अभिमान वाटला पाहिजे. आणि आपण निश्चितच. तिच्या शुद्धतेकडे, शुद्धता याच्या अर्थानं की निदान त्याचे उच्चार कसा आहे. म्हणजे परवा मी एक पुणे नगर हायवेला एक हॉटेलचं नाव बघितलं आणि त्याच्यावर अलीकडे आपल्याकडे ट्रेंड आलाय की चुलीवरचं हे, चुलीवरचं ते. तर तिथं हॉटेलच्या बाहेर खूप मोठं फ्लेक्स म्हणण्यापेक्षा लाईट मध्ये केलं होतं, डिजिटल ग्लोसाइन बॅनर होता. तो इतका छान मोठा होता, चुलीवरचं जेवण. आणि मी ते वाचलं आणि मला इतकं पटकन हसू आलं की चुलीवरचं जेवण ह्या शब्दात च वर अनुस्वारच नव्हता. आणि मग मी तो पुन्हा उच्चार केला की चुलीवरच जेवण. तर चुलीवरच जेवण कसं शक्य आहे. समजा एखाद्या माणसानं, इंग्रजी माणसानं ट्रान्सलेट केलं तर हा महाराष्ट्रात काय प्रकार आहे की चुलीवर, टेबलावर जेवण माहित होतं, चुलीवर जेवण काय आहे. तर एक अनुस्वार नसल्यानं आपल्या भाषेचं सौंदर्य किंवा सामर्थ्य किती गळून पडतं. ते गळू नये, हरवू नये याची काळजी कवी म्हणून आम्ही घेतली पाहिजे, प्रत्येकाने, शिक्षकांनी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी पण घेतली पाहिजे. अलीकडं अनुस्वार हरवण्याची खूप गमती जमती मी पाहतो आणि त्याचे अर्थ बिघडतात. म्हणजे मी बऱ्याच 4 व्हीलर वरती माग चांग भलं लिहिलेलं असतं, तर त्या चांग भलं मध्ये ल वर अनुस्वारच नसतो. तर ते चांग भल होतं. चांग भलं हा जो उच्चार आहे भलेपणाचा, तो अनुस्वारानं नाहीसा होतो आणि मराठीचं सौंदर्य तिथं कुरूप होतं. आणि मला त्याची वेदना होते खूप, आपल्यासारख्यांना 100%. हा. तर हे माझं निरीक्षण आहे भाषेच्या बाबतीतलं की चांग भल असं कसं होतं. चांग भलं हा मराठी अस्मितेचा, चांगलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं वर अनुस्वार असल्याशिवाय आपलं भलं होणार नाही. अगदी खरं. अगदी ते भलं होण्यासाठी आई तुझा जो आशीर्वाद मागतो आपण, त्या आशीर्वादावर सुद्धा कितीतरी कंगोरे निघतात. म्हणजे मला चांगलं वाटतं म्हणून मी असं केलं आणि रफार जिथं द्यायचं सोडून तिसरीकडे दिला मी. आणि कारण कॅलिग्राफीची एक वेगळी नशाच वेगळी आहे. मी एका गाडीवर मागणं वाचलं की सावधान ड्रायव्हर शिंकत आहे. आणि मला इतकी उत्सुकता, मी आमची गाडी पुढे जवळ घ्यायला लावली. तर तिथं काय योगायोग असतो, भाषा कशी बिघडते वा कशामुळे बिघडते. तर आपलं साधं वाक्य की सावधान ड्रायव्हर शिकत आहे, पण त्या शी वर नट बोल्ट लावलेला होता, त्याचा अनुस्वार तयार झाला होता, त्यामुळे ते शिंकत आहे. तर किती भाषा बदलते, भाषा किती गमती करते आणि गमतीमुळे कधी कधी मार खावा लागतो. तर आपण ह्या भाषेचे वाहक आहोत, नव्हे जबाबदार वाहक आहोत, याचा आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. अगदी. आता आणखी एक तंत्रच तुम्ही सांगताय आणि या सगळ्या गोष्टी सांगतायत म्हणून आणखी एक सांगतो किंवा स्पीच टू टाईपचा हा एक प्रकार आलाय. म्हणजे तुम्ही बोलायचं आणि ते टाईप होतं. बऱ्याचदा अवघड शब्द जर तुमचे उच्चार चांगले असतील तर ते व्यवस्थित रेकग्नाइज केलं जातं. पण समजा एखादं आडनाव आहे, कुंटे आडनाव आहे किंवा गुड्डेवाडी असं आडनाव आहे, ते नीट घेत नाही, तिथं तुम्हाला जाणीवपूर्वकच बघावं लागतं
ते आपल्याला सोपं वाटतं. अलीकडं हा. मला सुद्धा प्रकाशक असताना सांगतात, खूप जण मार्गदर्शन करतात असं म्हणेन मी, की सर तुम्ही कशाला इतकं टाईप करत बसता, हे व्हॉइस वर बोलायचं आणि ते करायचं. नाही शक्य आणि नाही. जेव्हा मी जे व्हॉइस वरचं आलेलं बघतो हम्म, तेव्हा त्यात इतक्या चुका असतात हम्म, की तुम्ही सांगितलं तसं उच्चार जर त्याच्यापर्यंत व्यवस्थित नाही पोचला हम्म. तर त्याच्या सोयीनं ते शब्द घेतात आणि बरोबर. तुमची सगळी वाक्यरचना आशय रचना बिघडवून टाकतात. हम्म. त्याची कितीतरी लाखो उदाहरणं मी रोज बघतो, बरोबर बरोबर. प्रकाशक म्हणून बघतो. आणि वर्तमानपत्रात सुद्धा हल्ली जग हा, एवढं फास्ट हा. झालं, मी म्हणालो ना एका क्लिकवर जवळ आले खरं आहे, हा. पण शुद्धतेसाठी या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आपली एक जबाबदारी आहे वर्तमानपत्र अलीकडं म्हणून आहे. कॉपी पेस्टचं हा. जे आहे, पुस्तकात येऊ द्या किंवा दैनिकात येऊ द्या, कॉपी करायचं, पेस्ट करायचं, मधल्या व्याकरणाच्या अंतकरणाकडे कोणी बघायचं नाही. त्यांनी गोंधळ होतो आणि वाचणाऱ्याला पण वाटतं की हाच शब्द बरोबर आहे कदाचित, आणि ज्यांनी बरोबर लिहिलाय त्याच्याविषयी गैरसमज होतो की तो चुकीचं घेऊन. हम्म. तर आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. मध्यंतरी हा. एका वर्तमानपत्रांनी एक मोठे पंडित आले होते, चांगला उत्तम कवितेचा कार्यक्रम होता, आणि डायरेक्ट त्या वर्तमानपत्रांनी त्या त्या मोठ्या पंडित जे असलेल्या गायकाचं आडनावच बदलून टाकलं, वेगळंच बारसं करून टाकलं. मग हे माझ्या घरातलं 9वीचा मुलगा बघून सांगतो, बाबा ते आपण असं बघितलं होतं आणि हे बघा हे तुम्ही सांगताय तर हे असं आहे. मुलं सजग आहे, पण जबाबदारी कोणाची ही? तर हे आपण तंत्रज्ञानाच्या भरवशावर जगण्याची जी संस्कृती अवलंबित्व आलेली ज्याच्यावर आहे, आलंय ना, ती खूप आपल्याला घोटाळे करणार आहे, हम्म. डोक्यात आणणारी आहे. आणि म्हणून मला माझ्याकडे जे आता सगळं हे 5 स्टेप रेकॉर्ड केलेलं येतं माझ्याकडं, आणि त्या दुरुस्ती करता करता मला हसू येतं, आणि मी त्यांनी केलेल्या चुकांचं एक पुस्तक तयार करतोय की काय भाषिक घोटाळे होऊ शकतात अगदी अगदी. त्यातून. आणि मग आता परवा एक पुस्तक केलं, त्यातला अगदी एक काना जरी तुमचा चुकला हम्म. तरी पूर्ण वाक्याचा, प्रसंगाचा आशय बरोबर, बदलतो. बरोबर. मानदेशावरचं एक पुस्तक करत होतो, आणि खरात साहेबांचं, शंकरराव खरातांचं हम्म. पुस्तक होतं, आणि त्याचं वाक्य होतं की शंकरराव खरात यांनी आपल्या साहित्यामध्ये गावगाड्याचं दर्शन दाखवलं, असं वाक्य होतं. आता ह्या वाक्यामध्ये काही चूक नव्हती, फक्त एक काना राहिला होता एका ठिकाणी, तर त्याचा अर्थ वाक्याचा पूर्ण बदलतो. गाव गाड्याचं ह्या शब्दामध्ये गाव गाडा, गाड्याचा काना राहिला होता. हम्म. तर वाक्य असं झालं की शंकरराव खरातांनी आपल्या साहित्यामध्ये गावगड्याचं चित्रण केलेलं आहे. केलं. तर हे आपण गांभीर्यानं बघणार आहे की नाही? हा वाक्यावर अन्याय नाही, पुस्तकावर नाही, तर शंकरराव खरातांच्या कार्यावरती आपण अन्याय करणार आहे, आणि हे धक्के आपण तिकडे देणार आहोत. बरोबर आहे, बरोबर तर आहे. तिची काळजी आपण इथं घ्यायला पाहिजे. हे कवी म्हणून, प्रकाशक म्हणून येणारे अनुभव आहेत, खरं, आणि मी सुद्धा मान्य करतो की तुमच्या पुस्तकात काही चुका राहू शकतात, हम्म. मी त्या मान्य केल्या पाहिजेत आणि दुरुस्त करण्याची संधी राखून ठेवली पाहिजे. हम्म. बऱ्याचदा असं होतं की मला सगळं कळतं आणि आता काही बदलायसारखं नाही, तर आपण बदलाला तयार असलं पाहिजे नेहमी. अगदी असं अगदी अगदी वाटतं. अगदी. प्रकाशन व्यवसायाच्या निमित्तानं आपण इंद्रजित घुले यांना बोलतं केलं, आणि बोलता बोलता ते म्हणाले की बाबा या सगळ्या कशा गमती जमती होत राहतात, आणि आपण किती संयमाने या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. शब्दांचा लळा लागला, आणि शब्दांच्या सोबतीनं कविता मी गात गेलो, म्हणत गेलो, मंचके कविता मिळत गेल्या, मंचके कार्यक्रम मिळत गेले. पण हे करता करता मी माणसं शोधत गेलो, माणसं भेटत गेली, आणि हा प्रवास चालू राहिला, आणि 300च्या पुढे ही प्रकाशनं जात आहेत. पण हे किती कठीण काम आहे, आणि किती जबाबदारीनं इंद्रजित घुले हे काम करतायत शब्दशिवारसाठी, हे अतिशय महत्वाचं आहे. प्रेक्षकांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की एकूणच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या चांगल्या पद्धतीनं तपासून देणारा हा माणूस आहे असं मला तर नक्की वाटतं. कारण मी पहिल्यांदा मनी मानसीचं जेव्हा तुमच्याकडं हा सगळा प्रवास घेऊन आलो होतो, रणधीर शिंदे सर आमचे गुरु, त्यांनी सहज बोलता बोलता म्हणाले की बाबा ह्या असा असा एक विषय आहे, पण बघूया काय होतंय. मग तो विषय मी ताई रोज यायच्या, आणि 60 भागांमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग दिलं. ते रेकॉर्डिंग मी इंद्रजितनं दिलं, आणि त्याचं ते पुस्तक झालं मनी मानसी पुस्तक, आणि त्याला महाराष्ट्रातले दर्जेदार साहित्यिकांचे पुरस्कार. आणि एक 100% बहिरेपणा असलेली मुलगी, डिस्टिंक्शन मध्ये इंजिनिअरिंग होते, आणि मग तिला तिचा साथीदार पण तसाच. शाळावाल्या सुजय डहाकेंनी देखील त्याची चांगली नोंद घेतलेली. त्या प्रवासाविषयी थोडंसं सांगूया. मनी मानसी आता हे खरं तर खूप जाणकार
थांबा 2 मिनिट पडलं नाही ना? हा, टायमर आहे का? चालू त्याला टायमर दिलेलं आहे. थांबा आता एवढ्या ह्याच्यावर काय. एवढं संपूया. हो. संपून एक जेवणातलं संपून मग मोकळा हो. अजून म्हणायचे पण ते एडिट करताय का कसं आहे? हा करतो की edit करा. करतो की तुम्ही जिथं सांगता तिथं करू. मनी मानसी हे उर्मिला आगरकर ताईंचं पुस्तक अगदी एक होता कारवरच्या विना गवाणकरांपासून एकनाथ पाटलापर्यंत पोहोचलेलं आणि अतिशय जाणकारांनी कौतुक केलेलं आज पुस्तक झालेलं आहे. त्याचा प्रवास खरं तर संतोष पवार, रणधीर शिंदे व्हाया इंद्रजित घोले असा झालेला आहे आणि मला वाटतं चांगल्या कामासाठी आपण कष्ट घेतले तर ते चिरकाल होतं आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यात कलाटणी देणारं बदल करणारं काम होत असेल तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे, कष्ट केला पाहिजे अशी माझी एक स्वतःची धारणा आहे, भूमिका आहे आणि त्यानुसार मी काम करतो. तर मुळात उर्मिला आगरकरांचं चरित्र तेच इतकं कणखर आहे, खंबीर आहे प्रभावी. आणि त्याचे इतके वेगवेगळे व्यापक कोपरे आहेत की त्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घटनेत, प्रत्येक त्या शिक्षण मूल्यापासून ते जीवन मूल्यापर्यंत सार त्यात एकवटलेलं आहे. मला वाटतं असं क्वचित होतं की एखाद्याचं चरित्र आहे ते फक्त वेदनांनी, धक्क्यांनी, अपघातांनी भरलेलं आहे. एखाद्याचं चरित्र आहे ते पूर्ण ज्ञान संपन्न आहे. पण या चरित्रामध्ये एक मातृत्व आहे, एक आई आहे, एक मुलगी आहे, वेदना आहे, तितकाच ज्ञानव्यवहारही आहे. तर अशी पुस्तकं मराठीत खूप कमी आहेत. त्यापैकी उर्मिला आगरकरांचं मनी मानसी आहे आणि मला वाटतं सोलापुरातून हे पुस्तक येतंय आणि त्याचे आम्ही सगळे संतोष पवार असतील, मी असेल, आम्ही साक्षीदार होतो त्या सगळ्या चांगल्या कलाकृतीच्या निर्मितीचे आणि चांगलं काही होणार असेल तर त्याचा सारखा आनंद काहीच नसतो. बरोबर. जसं तुकारामांनी सांगितलं, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काम आपलं असो किंवा आणखी कोणाचं ते चांगलं असेल तर आनंदाचे डोहे आनंद तरंग होत जातं. कविता, साहित्य, चरित्र, मी केलेली प्रकाशनाची पुस्तकं किंवा शब्दशिवारचं संपादन हे सगळं आपल्या सगळ्या आनंददायी प्रवासाचे घटित आहेत आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा हे होत. एक वाटतं की मराठीत आपण जन्माला आलो तर मराठीसाठी काही करण्याची संधी आहे उर्मी. हा आणि ते करत असताना मला वाटतं आयुष्य कमी पडेल आणि मग त्यासाठी रात्रंदिवस म्हणजे कमी पडतो आणि ज्ञानव्यवहारासाठी हे सगळे रात्रदिवस एक केले तरी उजेडाचं गाव वसवायला आपल्याला उपयोगी पडेल असं वाटतं. आणि आता जाता जाता शब्द शिवारच्या माध्यमातून तुम्ही जे काही काम करता, हा. आता आपण बोलता बोलता आपण प्रूफ रिडिंग कसं करताय ते जाणून घेतलं किंवा साध्या साध्या गोष्टीमधून किंवा एकूणच हा व्यवहार कसा चालतो आणि त्यात कशी वेगळी यंत्रणा कार्यरत असते. मग तुम्हाला आता टाइम बॉन्ड असतं, वेळेत देणं असतं, परत एकदा 2 वेळा प्रूफ बघणं असतं, तिसऱ्यांदा असतं, त्यानंतर मग परत मुखपृष्ठ आलं, ते फोटो बदला, एखादं काहीतरी अडलं असतं किंवा ते कागदच नको मला वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा एक मध्यम मार्ग तुम्ही कसं काढत असता? कारण हे जाणून घेणं लोकांना खूप गरजेचं आहे किंवा साहित्य व्यवहारामध्ये वापरणाऱ्या लोकांना देखील ते गरजेचं आहे. आता खरं तर हा खूप मोठा पुस्तक निर्मितीचा प्रवास आहे. पण जेव्हा एक हस्तलिखित येतं माझ्याकडं किंवा अलीकडं मोबाईलवर टाईप केलेलं जे आपण म्हणू युनिकोड मधलं येतं तर त्याचं सगळं तो आभासीच त्याला वाटत असतं की आता ह्याचं पुस्तक तयार कसं होणार, ह्याचा कारखाना नेमका कसा असतो, बरोबर, की ही अक्षरं सगळी ती बाहेर process मात्र छापून सांगा. येणार. आणि ह्या आशंकेनं म्हणजे मला खूप पुस्तकं करायला येणारे लेखक, कवी म्हणतात त्यांना वाटत असतं की हे खूप अवघड काम आहे. तसं ते थोडं जिकिरीचं अवघड काम आहे, पण आता मी त्यात काम करतो त्यामुळे मला ते अवघड वाटत नसावं कदाचित. पण एक आलेलं हस्तलिखित अक्षरामध्ये टाईप करणं, टाईप केलेलं मुद्रित शोधन करणं, मुद्रित शोधन केलेलं लेआउटमध्ये घेणं. आता हा लेआउट म्हणजे एक पुन्हा असा भाग आहे की तुम्हाला प्रिंटिंगच्या ते जे मोजमाप असतात साचेबंद तर त्याच्यात बसवावं लागतं. ते बसवताना तुमची कलात्मकता त्यात जोडावी लागते. आतल्या लेआउटची चित्र असतील, म्हणजे मी शब्दशिवारच्या दिवाळी अंकामध्ये हे खूप प्रयोग केले की ते माझं स्वतःच असल्यामुळे मला त्यात एक थोडं हे होतं की वावर होता की तिथं आपल्याला काही दाखवता येईल आणि त्या मांडणीमध्ये मी ते प्रयोग थोडे थोडे करत आणले श्रीधर आंबोलींची चित्र आणि शब्दशिवारमध्ये. बरोबर. तर बऱ्याच ठिकाणी मग हे लेआउट झाल्यानंतर छपाईच्या
छपाईच्या त्या प्रोसेसमध्ये जाईपर्यंत त्याची मिलीमीटरमध्ये माप असतात. बरोबर. म्हणजे कव्हरचं अगदी 4 mm मध्ये जरी माप चुकलं, त्याचा अंदाज चुकला, तर ते खूप विद्रूप काम होतं. तर इतके मिलीमीटर मध्ये माप आपल्याला डोळ्यात बरोबर. तेल घालून बघावी लागतात. आणि आतल्या लेआउटची हे, तर ते सगळं सांभाळून छपाईला द्यायचं. आणि ते तांत्रिक सगळ्या गोष्टी होतात पुन्हा. तिथं तुमच्या संवेदना, विचार, भावना ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तर ती तांत्रिक यांत्रिक प्रक्रिया आहे. आणि तिथं गेल्यानंतर मग त्याची छपाई आहे, बाइंडिंग आहे, बाइंडिंग मध्ये शिलाई बाइंडिंग आहे, परफेक्ट बाइंडिंग आहे, सेंटर पिनिंग आहे, हे सगळे प्रकार आहेत. आणि पुन्हा हार्ड बाउंड आहे, जे जाड पुट्ट्याचं येतं. हा सगळा प्रकार तुम्हाला त्या पुस्तकाच्या एकूण काय आशय आहे त्याच्यानुसार तो ठरवावा लागतो. दुसरीकडं आतलं छपाईचं होत असताना मुखपृष्ठ, त्याचे वेगवेगळे चित्रकार, ते टाईप केलेलं प्रूफ मुद्री शोधनाला देत असताना इकडं चित्रकाराला द्यायचं. तो वेळ घेतो. आणि ह्या सगळ्या वेळेची जुळवाजुळव करणं, म्हणजे कधी कधी 2 महिने चित्रच होत नाही कव्हर पेजचं. आणि पुस्तक तयार असतं, ते छापायला द्यायचं. मग मुखपृष्ठ आल्याशिवाय तर देता येत नाही. मुखपृष्ठ आलं तर ते लेखकाला आवडत नाही, आणि मग तो वाद होतो. पण मला प्रकाशक म्हणून आवडलेलं असतं. मग त्यांना अक्षरशः हात जोडून सांगावं लागतं की हे सुसंगत आहे, तुम्ही ठरवू नका, तुम्हाला आवडतं म्हणून ते चांगलं म्हणू नका. तर ते तुम्ही केल्यानंतर जे 400-500 वाचकापर्यंत जाणार आहे, त्यांना काय आवडतं हे मला आणि चित्रकाराला थोडंफार कळतं काम केल्यामुळं. त्यामुळे आणि अगदी भांडण होईपर्यंत धाडसानं आम्ही केले. आणि नंतर अनुभव आले की तुम्ही म्हणत होता तसंच बरोबर आहे, की तुम्ही केलेलं योग्य आहे. आतला मी फार जाणकार नाही, पण करत गेल्यानंतर अनुभवाने येतं की प्रतिक्रिया येत राहतात. अगदी एका पुस्तकाचे 4-4 कव्हर पेज करावे लागतात. आणि एक फायनल आता छापायला द्यायचं म्हणेपर्यंत ऐनवेळी बदलावं पण लागतं. आणि उत्कृष्ट होण्यासाठी शेवटपर्यंत संधी मी राखून ठेवतो. आणि मला वाटतं एकदा पुस्तक जन्माला येण्यापूर्वी जे जे काही त्याला चांगलं करायची जी संधी आहे ती आपण प्रकाशक म्हणून राखून ठेवली पाहिजे. आणि एक कवी असल्यामुळं मला एक वाटतं की प्रत्येकाचं पुस्तक चांगलंच निघालं पाहिजे. जसं तुम्हाला भाषेविषयीचा एवढा मोठा म्हणजे भाषेचा लळा आहेच आहे, आणि ते तुम्ही जगताय, मराठी सोबत जगताय. तर त्यामुळं ते मला माझं उत्तमच जसं होणार. पुस्तक उत्तम व्हावं असं वाटतं, तसं तेच जाणीवेनं समोरच्याचंही झालं पाहिजे. आणि मी त्यांचे आनंद पाहतो, त्यांचे शब्द पाहतो. अगदी रणधीर शिंदे पासून राजेंद्र दास आणि इकडं सोलापूरचे काही मंडळी आहेत, सगळ्यांनी कौतुक केलं. फक्त मी ह्याची जुळणी करतो, करणारे काम ज्याचं ते करतात, लिहिणारे लिहितात, छापणारे छापतात. फक्त ह्याचा एक संयोग, एक संगम मी करतो, आणि तो अप्रतिम असतो. त्याला दाद मिळते, जुळवून आणतो तुम्ही सगळं. तर हे कवी प्रकाशक संपादकाचं काम करत करत हे सगळं घडत जातं. आणि हे काम पुढे चाललंय, आणखी पुढे न्यायचं आहे. नक्कीच करत राहा. शब्दशिवारच्या माध्यमातून प्रेक्षक हो, तुम्हालाही आम्ही सांगतो की बाबा शब्दशिवारच्या प्रकाशनाच्या माध्यमातून जे काही काम असेल तुम्ही अवश्य यांना संपर्क साधा. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9423-060-112. पुन्हा एकदा सांगा. 9423-060-112. अगदी नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉल कराल अशी अपेक्षा आहेच आहे. पण आता पुन्हा एकदा मी या विशेष मुलाखतीला म्हणालो खरं आहे, पण आत्ता परत तुमच्या या सगळ्या संवादाचा जो शेवट आहे तो कवितेने व्हावा ही एक अपेक्षा आहे. आमच्या टीचर समोर बसल्यात, आणि कोणतीही कविता, तीच कविता ज्या कवितेनं महाराष्ट्र पोटभरून हसलाय तीच कविता. आता खरं तर पुन्हा पुन्हा ती कविता पण एक काय आहे की आयुष्याचा एक यू टर्न ज्या कवितेनं सगळ्या इथपर्यंत मला नेहमी वाटतं की मी आज हे सगळं झालो, कवी, प्रकाशक, संपादक, तर ते केवळ ह्या कवितेमुळं, की हा सगळा महाराष्ट्राचा पसारा जिच्यामुळे जोडला, तर त्याला ही कविता कारणीभूत आहे. कवितेचं नाव आहे लग्नातलं जेवण. आणि हे प्रेयसीच्या लग्नातलं जेवण आहे. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो, कारण
प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रणं धाडली. निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली. त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं. प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं. एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं, मला मामा. खूप खूप धन्यवाद. या कवितेच्या माध्यमातून तुम्ही जनलोकांपर्यंत पोहोचताच आहे आणि एकूणच भाषेचा लळा तुम्हाला आहेच आहे आणि उत्तम गळा देखील आहे. चांगलं सादरीकरण करता. या सगळ्या माध्यमातून तुम्ही वेळात वेळ काढून आज आकाशवाणीला मुलाखत होती आणि जाता जाता आमच्या कॉलेजला भेट दिली आणि ही एक छान मुलाखत आमच्या मुलांसाठी, म्हणजे मुलाखत कशी असते रेडिओ या माध्यमासाठी, मुलाखत ही प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला कशी घेतली पाहिजे, हा एक नुसता परिचयाचा भाग होता. म्हणून हा संवाद साधला. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.